पाहुण्यांमार्फत आपला एक प्रतिनिधी आणि चालू असणार आता लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. श्री काळभैरव भावजे वर्सेस श्री नाथभैरव साहेब आणि पाहुण्यांच्या हस्ते क्रीडांगणाचं उद्घाटन केलं जात आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला कबड्डीचा थरार अर्थातच या ठिकाणी कबड्डीची रणधुमाळी आज मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. त्याच कबड्डी स्पर्धेचा आपण या ठिकाणी भव्यत्वाने आणि दिव्यत्वाने परिपूर्ण सोहळ्याचा आपण अद्यावत पूजन करून त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडतोय. निश्चितच बोला गणपती बाप्पा. खऱ्या अर्थाने गणरायाच्या पावनभूमीतून आपण सारी मंडळी या ठिकाणी आलो आणि वास्तव्याला येत असताना आपल्या सुधागड तालुक्याशी जोडलेले नाळ मात्र आपण विसरलो नाही. त्याच नाळेचं आपण काहीतरी देणं लागतो. याच वृत्तीतून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आदरणीय जयेशदादा ठाकूर यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा कबड्डी स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यातील नामवंत असे 16 संघ आज या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या 16 संघांमधील हे उद्घाटनासाठी भाग्यवान असे 2 संघ आज आपल्याला बघायला मिळतात. अर्थातच नाथभैरव क्रीडा मंडळ साहेब विरुद्ध काळभैरव क्रीडा मंडळ भारजे. दोनही मातब्बर संघांचा भरणा आपल्याला आता मात्र या उद्घाटन सामन्यामध्ये आमने सामने करायला बघायला मिळणार आहे. तर बघूया कोण होतोय कोणावरती भारी आणि कोण जातोय रिक्त असते आपल्या घरी. निश्चितच एक आगळवेगळ्या दिमागदार नियोजनाच्या कबड्डी स्पर्धांचं आपल्याला बघायला मिळत आहे. आदरणीय अध्यक्ष जयेशदादा ठाकूर यांच्या कार्य आणि विचार प्रणालीवर ही कबड्डी स्पर्धा साकारली जाते. आजच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय चंद्रकांत दादा बेलोसे तसेच आदरणीय मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो पण खेळाडू बंधूंची त्या ठिकाणी ओळख परेड करायची. प्रथम आपण झाप संघाचा ओळख परेड करतोय. मनोज लहाने असेल, शियोग मोरे असेल, ऋषभ लहाने असेल, अक्षय जंगम असेल, आर्यन जंगम असेल, आदित्य जंगम असेल, विजय सीतापराव असेल, कल्पेश देशमुख असेल, प्रथम लहाने असेल, सत्यम सीतापराव असेल अशा झाप संघाच्या खेळाडूंची आपण त्या ठिकाणी ओळख परेड करतोय. तदनंतर आपले पंच असतील ज्या पंचांच्या माध्यमातून आजची संपूर्ण कबड्डी स्पर्धा निश्चितच आज संपन्न होणार आहे. ते पंचांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आपण भारतीय संघाला त्या ठिकाणी हात मिळवणी करतो. अर्थातच मनीष किंचावडे असेल, सूरज गोपन असेल, सचिन साळुंखे आपल्याला बघायला मिळतं, सोहम साळुंखे, शुभम शिंदे, साहिल कोंडे, शुभम गोफण, सौरभ कोंडे हे सर्व खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी भारतीय संघाच्या माध्यमातून बघायला मिळतील. तर भारतीय संघाच्या पाठीमागे कोच असतील सुशांत राजीवडे, तर झाप संघाचे कोच अर्थातच प्रणव रटाटे आपल्याला बघायला मिळणार आहेत. खऱ्या अर्थाने 2 संघाच्या माध्यमातून एक तुल्यबल आणि आक्रमक पवित्राची ही लढाई आपल्याला बघायला मिळेल. निश्चितच प्रकाश झोतामध्ये नैसर्गिक प्रकाश झोतामध्ये आपण या कबड्डी सामन्यांचा प्रारंभ करतोय. अर्थातच दिलेल्या योग्य वेळेमध्ये आपण या कबड्डी स्पर्धा अंताकडे वाटचाल करून देऊ यामध्ये मात्र शंका नाही. नाणेफेकीचा कौल केला जातो मान्यवरांच्या शुभ हस्ते. अर्थातच कर्णधार श्रीयोग मोरे विरुद्ध कर्णधार सचिन साळुंखे या 2 कर्णधारांच्या मध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. हो चला लाईनमन आपण असाल तर आपण हात उंचावून दाखवायचं लाईनमन. यानंतर पंचांनी लगेचच सामना सुरू करायचा आहे. यानंतर या ठिकाणी आयोजकांना विनंती असेल आपण त्वरित त्या ठिकाणी लाईनमन्स पाठवायचे आहेत. चला मी मान्यवरांना विनंती असेल स्टार्ट मॅच की स्टेजवरती विराजमान व्हायचे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं.
चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना आपल्यासाठी पहिला पुकार असेल जय हनुमान मजरे जांभूळपाडा विरुद्ध जय हनुमान रासळ. आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल, आपण तयारीत राहा. तिसऱ्या पुकाराला या ठिकाणी संघ येणं बंधनकारक असेल मित्रांनो. जय हनुमान मजरे जांभूळपाडा विरुद्ध जय हनुमान रासळ, आपण तयारीत राहा. आपल्यासाठी हा पहिला पुकार. फर्स्ट कॉल फॉर बोथ ऑफ द टीम्स, बी अलर्ट. तिसऱ्या पुकाराला आपल्याला या ठिकाणी मैदानावरती येणं बंधनकारक असेल. आता मात्र आपण एक अस्तित्वाची लढाई या ठिकाणी पाहणार आहोत, दोन बलाढ्य आणि तुल्यबल संघांच्या दरम्यान. हॅलो लाईनमन शंकर, लाईनमन हा तुमचा. चला पंचांनी सामना सुरू करायचा आहे. टीम मध्ये फक्त 2 प्रशिक्षक बस, बाकी सगळ्यांनी बाहेर जायचंय. चला सर्व सभासदांना विनंती आहे की आपण बघा टीमच्या पाठीमागे जास्त कोणाला उभं करू नको. फक्त 2 प्रशिक्षक, 2 मार्गदर्शक बस आणि लाईनमन. बाकीच्यांनी सर्वांनी रेलिंगच्या बाहेर उभं राहायचं, सहकार्य करावं हीच अपेक्षा. काल आलाच नाही, इकडे तयारी होती, इकडे तयारी होती. सुट्टी घे, तू पडलाच होता इकडे. नाही ना अजून पडला. काय सगळं बरोबर. या ठिकाणी आपण 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान आता मात्र झुंज पाहणार आहोत. अर्थातच एका पारड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे काळ भैरव भारजे, तर दुसऱ्या पारड्यामध्ये नाथ भैरव क्रीडा मंडळ झाप. खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की राकड देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा आणि प्रणाम माझा घ्यावा हेशी महाराष्ट्र देशा. निश्चितच महाराष्ट्र गीताची सन्माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र गीताची त्या ठिकाणी घोषणा झाली. तर भीतीना आम्हा तुझी मुळी रे गडगडणाऱ्या नभा आणि आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आता मात्र ह्या जिभांना जबाब द्यावा लागेल तो कबड्डी या स्वराने चढाईसाठी विजय सीतापराव. एक वाऱ्यासारखा वेगवान चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाईल, परंतु यावेळेस माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तरादाखल साहिल कुंडे. हा देखील एक वादळी वारा आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच भारतीय संघाच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना खेळाडू
चला मित्रांनो, पहिला पुकार झालेला आहे. तिसऱ्या पुकाराला आपल्याला या ठिकाणी मैदानावरती येणं बंधनकारक असणार आहे. जय हनुमान रासळ विरुद्ध जय हनुमान मध्ये सामोरपडा. आपण तयारीत राहा. मनोज लहाने या बैल चढाईसाठी जर्सी क्रमांक 06. एक जबरदस्त शरीरशी लाभलेला खेळाडू, वेल फिट, माघारी परत त्याला प्रत्युत्तर. आता मात्र सोहम साळुंखे. एक संत गतीने या सामन्याला सुरुवात होतीये. थर्ड रेडची दोन्ही संघांच्या माध्यमातून वाट पाहिली जाईल आणि थर्ड रेडसाठी मात्र घानाघाती हल्ले केले जातील दोन्ही संघांच्या माध्यमातून. आज प्रेम कुडापणे संघामध्ये दिसत नाहीये. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई आदित्य जंगम वरती जबाबदारी असेल. आपटवणे येथील झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये पब्लिक हिरोच्या किताबावर ज्याने गवसणी घातली असा आदित्य जंगम यावेळेस मात्र डीप रेडचा प्रयत्न करत असताना बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. समोर शुभम शिंदे असेल. गुण मिळवणं सहजासहजी शक्य होणार नाही, परंतु डीप रेड आणि मात्र सक्सेसफुल करतोय सूरज गोपनजी त्या ठिकाणी शिकार. खेळाडूला मार लागतोय. फर्स्ट एज जाऊ द्या. एक आगळं वेगळं व दैदिप्यमान नियोजन आजच्या कबड्डी स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळते. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याणाच्या माध्यमातून रसिकांना या ठिकाणी सामन्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी भव्य आणि दिव्य स्क्रीन देखील या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. आणि आज आपल्या सुधागडची कबड्डी आज जगभरातील 108 देशांपर्यंत पोहोचते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. तसे देखील एक सुंदर नियोजन आजच्या कबड्डी स्पर्धांचं आपल्याला बघायला मिळते. चढाईसाठी मनीष किंचावडे थर्ड रेडसाठी या अभ्यास मात्र अँकल होल्ड केला जातो आणि मैदानाच्या बाहेर मनीषला पाठवलं जात आहे. कल्पेश देशमुख त्या ठिकाणी सज्ज असेल. प्रत्युत्तरादाखल आता मात्र विजय सीताबराव. ही चढाई वेळकाढू धोरणाची असेल कारण 2 आणि 0 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. पंच त्या ठिकाणी पूर्णतः सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा साहिल कोंडे. एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. प्रत्युत्तर पुन्हा एकदा मनोज. पाच विरुद्ध 1चा डिफेन्स असेल. बोनस गुण ऑफ असेल त्यामुळे प्रयत्न तितके होणार नाहीत. आता मात्र थर्ड रेडसाठी पुन्हा एकदा आदित्य जंगम. बघा यावेळेस कितपत गुणांची लयलूट आदित्यच्या माध्यमातून केली जाते. आता मात्र गुण मिळवणं सोपं नसणार आहे मित्रांनो, कारण मैदानामध्ये 5 खेळाडू असतील त्यावेळेस मात्र सहजासहजी गुण मिळवणं शक्य होत नाही. यावेळेस मात्र एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई सोहम साळुंखे. एक नवोदित महातेजस्वी महाप्रचंड वेगवान खेळाडू. आणि नक्कीच आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार आहे सोमच्या माध्यमातून. आणि बघूया किती गुणांची लयलूट करतोय आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो सोमसाठी. एक मातब्बर खेळाडूचा भरणा असलेला संघ आणि त्यातीलच नवोदित खेळाडू सोहम साळुंखे. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असं कबड्डीचं आयोजन आणि आजच्या या कबड्डी सामन्यासाठी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे व खेळाडूंचे
शब्दसुमनांची उधळण करत सहर्ष स्वागत करतो. आणि नक्कीच एक दर्दी रसिक वर्ग आपल्याला इथे लाभलेला आहे की आत्ताच झालेल्या चढाईसाठी सोहम साळुंके याच्यासाठी एका चढाईमध्ये 4 गुण मिळवले, त्यासाठी फाटे काका यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅलो हॅलो आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत झालेलं आहे. पण आपण आलात तर आपलं स्वागत करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य करतो. नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ कल्याण डोंबिवली आयोजित आजच्या या कबड्डी सामन्यांचे इथे आयोजन होते. या क्रीडानगरीमध्ये येणाऱ्या प्रत्येकांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आता इथं शुभ सन्मान होतोय हे अशा एका व्यक्तीचं ज्याने आपल्या या छोटेखान याच्यात उद्योजक म्हणून नावाला प्रसिद्धी मिळवली असे डोंबिवलीचे उद्योजक माननीय श्री रमेश भोईर सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या करूया आपण. आणि त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतात, त्यांचं शुभ स्वागत करतात आपल्या या मंडळाचे अध्यक्ष जयेश ठाकूर. मी जयेश ठाकूर यांना विनंती करतो की उद्योजक रमेश भोईर यांचा इथे शुभ सन्मान येथे आपण करायचा आहे. आमच्या भोईर दादांबरोबर बोलायचं म्हणजे असं झालं की शून्यातून जसं विश्व निर्माण करतात अशा आमचे भोईर दादा. आज आमची शिव वडापावची जी गाडी आहे आमची मध्यवर्ती शाखेजवळ आज ती एवढी फेमस आहे की अख्ख्या डोंबिवलीची पब्लिक तिथे वडापाव खाण्यासाठी असते. एक प्रसिद्ध वडापाव चौदर वडापाव अशी त्यांची ओळख आहे. आणि खरोखर एक आपल्या सुधागडचं नाव त्यांनी एक आपल्या डोंबिवलीमध्ये लौकिक केलेलं आहे. असे आमचे रमेश भोईर साहेब प्रसिद्ध उद्योजक. खरंच सर आपण शून्यातून जग निर्माण केलं असं काही म्हणता येईल, काही वावगं नाही होणार. असे रमेश भोईर सर यांचा शुभ सन्मान आपले जयेश दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते होते. आपण टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करूया. नक्कीच स्वागत नसे फक्त तर आहे हा जिव्हाळा. शुभ स्वागत. स्वागत नसे फक्त तर आहे हा जिव्हाळा. पदस्पर्शाने आपल्या पावन झाला सोहळा. आणि राबगाव सारख्या ग्रामीण भागातून येऊन आज डोंबिवली सारख्या शहरामध्ये एक नावलौकिक उद्योजक म्हणून उदय आलेले आपल्याला रमेश दादा भोईर यांचं स्वागत केलं जातं. स्वीकार व्हावा हीच विनंती. यानंतर माननीय श्री चंद्रकांत बेलोसे प्रमुख सल्लागार सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान मी जनार्दन बेलोसे यांना विनंती करतो की त्यांनी श्री दत्ता गळबळे सर यांचा शुभ सन्मान आपण शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन करावं. पुष्पगुच्छ शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन करावं असे मी विनंती करतो. श्री जनार्दन बेलोसे सर. दत्ता गळबळे मंडळाचे प्रमुख सल्लागार. चंद्रकांत दादा बेलोसे यांच्याकडून आमच्या मंडळात 7,777 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. त्याला मंडळ त्यांचा आभारी आहे. यानंतर सन्मान होते, स्वागत होते. श्री दत्ता गळबळे आमच्या या मंडळाचे प्रमुख सल्लागार दत्ता गळबळे यांचा शुभ सन्मान मी जनार्दन बेलोसे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सरांचा इथे सन्मान करायचा आहे. श्री दत्ता गळबळे सर. यापुढील होणारा सामना जयनुमान मधुरे जांभूळपाडा वर्सेस जयनुमान रासळ या दोन्ही संघांनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या दोन्ही संघांना दुसरा यानंतर होणारा शुभ सन्मान माननीय श्री सुभाष फाटे एक अष्टपैलू कबड्डी खेळाडू नागशेत अष्टपैलू कबड्डी खेळाडू नागशेत यांचा इथं शुभ सन्मान होत आहे. श्री माननीय श्री दिलीप पोंडे सर यांना विनंती करेल की त्यांनी सुभाष फाटे यांचा शुभ सन्मान शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करावं.
यानंतर शुभ सन्मान होणार आहे. आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आजचे श्री माननीय श्री दिनेश चव्हाण, अध्यक्ष सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ बदलापूर, हे आपल्या वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले. त्याचा शुभ सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मी संतोष महाबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित असा सन्मान येथे करावा, अशी मी त्यांना विनंती करतो. संतोष महाबळे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ती दिनेश चव्हाण सरांचं इथं शुभ स्वागत आपण करायचं आहे. आणि मध्यांतर होते, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरापर्यंत नाममात्र 10 गुणांची आघाडी ही काळभैरव भारतीय संघाची असणार आहे. याची दोन्ही संघांनी सुभाष नोंद पाटे घ्यायची. साहेब एक अष्टपैलू कबड्डीपटू ज्याने अनेक मैदान असे गाजवले नागशेष संघाचे, आणि एक भरघोस असा नागशेष संघाला त्यांनी खूप मोठं सहकार्य केले, आणि त्यांच्याकडून आमच्या मंडळास 5,555 रुपये आलेले आहेत. त्याबद्दल मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद सर, आपण आम्हाला सहकार्य करून आम्हाला उपकृत करत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. यानंतर सन्मान होत आहे अशा एका व्यक्तीचा की या डोंबोलीतील एक समाजसेवक माननीय श्री संतोष महाबळे साहेब यांचा इथं शुभ सन्मान होत आहे. मी विनंती करतो की विजय पवार सरांना की आपल्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण संतोष महाबळे यांचा सन्मान येथे करायचा आहे, स्वागत करायचं आहे. मी संतोष महाबळे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. विजय पवार यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. त्यांचा यथोचित असा सन्मान होत आहे. धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि आम्हाला उपकृत केलात त्याबद्दल. नक्कीच मित्रांनो, नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या कबड्डी म्हटल्या की ते मैदान निश्चितच भारतीय संघासाठी एक विजयाचं गुलाल उधळणारं मैदान आहे. परंतु झाप संघ देखील काही कमी नाही आहे. झाप संघ देखील कमबॅक या मैदानावरती करेल, कारण 10 गुणांची आघाडी असेल. ती 10 गुणांची आघाडी भेदण्याची क्षमता, ताकद झाप संघामध्ये निश्चितच आहे. रिक्त से माघारी परततोय सत्यम, त्याला प्रत्युत्तर दाखल स्वतः शुभम शिंदे. ज्या खेळाडूवर संघाची आपल्या संपूर्ण धुरा असते असा शुभम यावेळी चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय. 2 नंबरच्या जर्सीमध्ये 4 विरुद्ध 1 अशी लढत देताना हा सामना आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. रताता झाप विरुद्ध भालचे. दुसरा पुकार, सेकंड कॉल, जय हनुमान रासळ विरुद्ध जय हनुमान मजरे समोरपडा. आपण तयारीत राहा, आपल्यासाठी दुसरा पुकार असेल. तिसऱ्या पुकारला आपण या ठिकाणी मैदानावरती येणं हे अपेक्षित आहे मित्रांनो. आपल्यासाठी दुसरा पुकार असेल चढाईसाठी. आता मात्र मनोज लहाने माघारी परत, त्याला प्रत्युत्तर सोहम साळुंखे. थर्ड रेड, तिसरी चढाई. सोहमच या सामन्यामधील गेम चेंजर ठरला होता मित्रांनो. 4 गुणांची चढाई केली आणि मात्र थोडंसं प्रमाणामध्ये बुचकाट टाकलं ते प्रतिस्पर्धी झाप संघाला. यावेळेस बघूया 4-1 असं समीकरण असेल. गुण मिळवणं सोहमसाठी सोपं होणार नाही, परंतु जर डिप्रेट झाली अक्षय जंगम त्या ठिकाणी मात्र पायामध्ये येऊन पडला आणि मात्र जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. प्रत्युत्तर थर्ड रेडसाठी आता मात्र आदित्य जंगम या मॅचमध्ये यशस्वी बोनस. चढाईसाठी मनीष किंचावडे, आदरणीय सुभाषजी फाटे नागशेत यांच्या माध्यमातून आत्ताच आमच्या मंडळाला रोख देणगी स्वरूपामध्ये रोख रक्कम 5,555 रुपये आलेले आहेत. त्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद देत आहे आणि शतशः आम्ही आपल्या ऋणात राहू. धन्यवाद आदरणीय फाटे साहेब. आता मात्र पुन्हा एकदा मनीष वेळ काढून धोरणाची चढाई आणि माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनोज लहाने हा खेळाडू मित्रांनो जोपर्यंत सामन्यामध्ये आहे
चला मित्रांनो, आदरणीय दत्ताजी गलबळे यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 1100 रुपयाचं देणगी मूल्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. 1101 रुपयाचं देणगी मूल्य आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालं, त्याबद्दल आपला आभारी आहे, धन्यवाद. आता मात्र मनीष किंचावडे डीप रेड, यावेळेस मात्र सत्यम समोरून उभा ठाकला आणि मात्र जबरदस्त पकड त्या ठिकाणी बघायला मिळते. चला मित्रांनो, पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी करण्यात येतोय. पुढील होणारा सामना असेल बंड्या मारुती रासळ विरुद्ध उदलाई माता निनवली. आपण तयारीत राहा, आपल्यासाठी पहिला पुकार. बंड्या मारुती रासळ विरुद्ध उदलाई माता निनवली, आपल्यासाठी पहिला पुकार. आपण तयारीत राहा. सामना संपल्यानंतर आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. भारजे विरुद्ध झाप हा सामना संपल्यानंतर आपल्याला लगेच ताबा घ्यावा लागेल. बंड्या मारुती रासळ, उदलाई माता निनवली, आपण तयारीत राहा. आणि नक्कीच शेवटच्या चढाईपर्यंत हा सामना जाणार आहे. काळ भैरव भारजे मित्रांनो, या ठिकाणी लॉट मध्ये कोणत्या प्रकारे बदल होणार नाहीये. दुसरा सामना तोच असेल. जहानमान मत्स्य सामळपाडा, जहानमान रासळ, आपल्यासाठी 2 पुकार झाले. तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावरती यावं लागेल. रासळ मत्स्य सामळपाडा, आपण तयारीत राहा. कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडा वया मातृभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. आणि नक्कीच चालू असणारा सामना श्री काळभैरव भारजे वर्सेस नादभैरव झाप. आणि सामना मात्र शेवटच्या चढाईपर्यंत जाणार, यात तीळ मात्र शंका नाही. आणि बघूया, वारंवार चढाया केल्या जाणार आहेत आदित्य जंगम रूपी. आणि नाम मात्र 8 गुणांची आघाडी असणार आहे ती काळभैरव भारतीय संघाची. आणि नक्कीच कबड्डी सारख्या खेळामध्ये 8 गुणांची आघाडी ही जास्त नसणार आहे, कारण नादभैरव झाप संघ हा देखील एक मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. नवतारी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली आयोजित आजच्या या क्रीडानगरीमध्ये प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आमच्या या मंडळातर्फे कमिटीतर्फे असे सूचित करण्यात आलेली आहे की जे काल अगदी सुधागड तालुकावासियांच्या समोर जे लॉट्स पडलेले आहेत त्याचप्रमाणे केलेले जातील. आता आपले प्लेयर येणं न येणं हा आपलं सर्वस्वी आपली जबाबदारी असेल. त्यास आम्ही कोणतीही हायगाई करणार नाही याची प्रत्येक खेळाडूने विनंती करावी. आम्ही कोणताही बदल या लॉट्समध्ये करणार नाही तसं आम्हाला आयोजकांनी सांगितलेलं आहे. सन्माननीय उमेश मस्के यांनी स्वतः सांगितलेले आहे जे लॉट्स पाळले त्याचप्रमाणे सामने होतील, यात कोणताही फेरफार होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि कोणतेही सभा येथे चालणार नाही असे आपल्याला सूचित करण्यात येतं. आणि यात होणारा सामना जहानमान मस्जिद आणि जहानमान रासळ हा सामन्यासाठी हा दुसरा पुकार आहे. आपल्यासाठी हा दुसरा पुकार आहे. तिसऱ्या पुकाराला आपण जय्यत तयारीसह मैदानाचा ताबा घ्यावा ही आपणास विनंती. धन्यवाद. आणि नक्कीच सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आज नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण इथे भव्य दिव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन केलेले आहे. आणि सामन्यामध्ये काही सावधी बाकी असेल आणि यशस्वी होतो तो म्हणजे मनोज.
चला यापुढील होणारा सामना जय हनुमान मजरे जांभूळपाडा वर्सेस जय हनुमान रासळ या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार असेल. चालू सामना झाल्यानंतर लगेचच मैदानाचा दोन्ही संघांनी ताबा घ्यायचा आहे. तिसऱ्या पुकाराला दोन्ही संघांनी सर्व संघांनी मैदानामध्ये हजर राहायचं आहे अशी सर्वांना विनंती केली जाते. आता मात्र आपण गुणतालिका पाहतोय 8 आणि 14 6 गुणांचा फरक असेल आणि 6 गुणांच्या फरकाने आघाडीवर असेल तो अर्थातच काळभैरव भारतीय संघ. आता मात्र चढाईसाठी कल्पेश देशमुख मित्रांनो या खेळाडूवरती संघाच्या खूप मोठ्या जबाबदारी असेल परंतु यावेळेस शुभम शिंदे लाजवाब सोहम साळुंकेची देखील चांगल्या प्रकारे त्याला साथ आणि मात्र आता आघाडी वाढते आघाडी होते 7 गुणांची. चला आपण तयारीत राहा. रासळ विरुद्ध मध्ये जांभूळपाडा आपल्यासाठी 2 पुकार झालेले आहेत. तिसरा पुकार मिळता क्षणी या ठिकाणी संघ येणं बंधनकारक असेल मित्रांनो. आणि नक्कीच आजच्या या विशेष सामन्यांसाठी आपल्याला कटक असे पंच लाभलेले आहेत. आणि आता मात्र काही सबुजकोयात पडतोय तो म्हणजे नादभैरव झाप संघ. चला तिसरा व अंतिम पुकार जय हनुमान रासळ विरुद्ध जय हनुमान मजरे जांभूळपाडा आपल्यासाठी तिसरा व अंतिम पुकार असेल. आपण मैदानाच्या दिशेने चला. जय हनुमान रासळ विरुद्ध जय हनुमान मजरे जांभूळपाडा आपल्यासाठी हा तिसरा व अंतिम पुकार. आपण चला मैदानाकडे विनंती असेल. आदिवासी प्रतिष्ठान चे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचिनजी सागळे आपल्याला विनंती करतो साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सचिनजी सागळे साहेब आपण या ठिकाणी आलेला आहात. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी क्रिकेटच्या स्पर्धांचं एक भव्य दिव्य असे नियोजन सुधागडवासियांसाठी आपल्याला बघायला मिळतं ते आदरणीय सचिनजी सागळे आदिवासी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सचिनजींना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मित्रांनो हा चालू सामना संपल्यानंतर भारतीय विरुद्ध झाप आपल्याला विनंती आहे आपण आपलं जेवणाचं कुपन या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल भारतीय विरुद्ध झाप आपण सामना संपल्यानंतर जेवणाचं कुपन कलेक्ट करा. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई सोहम साळुंखे असेल. 7 गुणांचा फरक अगदी काही शेवटची मिनिट शिल्लक असेल सामना संपायला. आणि मात्र ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी संपुष्टात येते आहे आणि सामना संपतोय. दुसरी फेरी अर्थात उपउपांत्य फेरीकडे प्रस्थान करतोय काळभैरव भारतीय संघ. आपलं खूप खूप अभिनंदन असेल. सोहम साळुंखे आपलं बक्षीस घेऊन जा आणि दोन्ही संघाचे कर्णधार अथवा प्रतिनिधी आपण येऊन आपलं जेवणाचं कुपन घेऊन जायचं.